आपल्यासोबत उद्योगमंत्री सावंत साहेब आहेत. खरं तर आज तुम्ही या ठिकाणी आलात, कंपनीची पाहणी केली, काय सांगा? आज शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या परिसराची पाहणी करायला मी आलो होतो. काही MPCBनं दिलेल्या ज्या नोटिसेस आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली. या शेतकऱ्यांच्या बैठकीला शरदचंद्रजी पवार साहेब देखील उपस्थित होते. मी येतानाच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आलो होतो. या संदर्भातली एक व्यापक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घ्यावी असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा करून पर्यावरण मंत्री, मी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अशी बैठक लावण्याचा प्रयत्न करणार आणि ती लवकरात लवकर लावू. गेले 15 वर्ष हे येथील ग्रामस्थ आहेत ते खरं तर लढा देतात. या ठिकाणचे जे पाणी आहे, पाण्याचे जे साठे आहेत त्याची तुम्ही खरं तर पाहणी केली. आता जे दूषित पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय, खरं तर जनावरे असेल किंवा मानवी जीवनाला सुद्धा घातक झालेला आहे. तर पुढच्या दृष्टिकोनातून यांच्यासाठी काय प्रयत्न कराल? नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की जी पाहणी केली त्याच्यामध्ये तिथं पाणी आम्हाला बघायला मिळालेलं आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये ज्या काही गोष्टी आल्या त्या MPCBनं देखील नमूद केलेल्या आहेत. त्याच्यामुळे MPCBनं जी काही कंपनीकडनं मागणी केलेली आहे की ह्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण केल्या पाहिजेत, ही जबाबदारी आहे कंपनीची. कंपनी काय मेहरबानी करत नाही आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी मागण्या केल्या की जी गुरं मेलेली आहेत किंवा काही नापीक जमीन झालेली आहे या संदर्भामध्ये कॉम्पेन्सेशन पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर एक बैठक आयोजित करावं असं शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन दोन्ही मंत्री म्हणजे उद्योगमंत्री म्हणून मी असेन, पर्यावरण मंत्री म्हणून पंकजाताई असतील, आम्ही दोघेही मिळून मुख्यमंत्र्यांना विनंती करू आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली देखील बैठकीचं आयोजन करू. ग्रामस्थांनी सांगितले ज्यावेळेस कंपनीचा प्रकल्प आला त्यावेळेस काहीतरी प्रकल्प वेगळा सांगितला गेला आणि प्रत्यक्षात वेगळा प्रकल्प या ठिकाणी दाखवला गेला. तर कंपनीवरती काय कारवाई? याच्यामध्ये प्रकल्प वेगळा दाखवला गेला, याच्यामध्ये वीज निर्मिती जी होणार होती ती अजून झालेली नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की कंपनीनं जो काही शब्द दिला होता ग्रामस्थांना तो पूर्ण करणं ही कंपनीची देखील जबाबदारी आहे. या संदर्भात सगळे कागदपत्र मी बघितलेले आहेत. शासनातल्या कुठच्या तरी प्रतिनिधीनं इथली वस्तुस्थिती बघितली पाहिजे आणि म्हणून मी इथं आलोय. माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करून, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इथं मी आलेलो आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथं जे काय मी बघितलेलं आहे ते शासनाच्या समोर मांडेन आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाहिलं की शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्या सामंत करण्यात आला पाहायला मिळत आहे. त्यावरून सुशांत स्वामी, TV9 मराठी, शिरूर, पुणे.